नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो. समाजातील शेवटच्या माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्याचं काम हे ज्योतिबा फुलेंनी केलं. त्यांना या निमित्तानं आज त्यांची 135वी पुण्यतिथी आहे. त्यांना या आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या व्यक्तीच्या वतीनं मी त्या ठिकाणी अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्याच्या 2 तारखेला आपल्याला आपला लोकप्रतिनिधी नगरपालिकेवरती निवडून पाठवायचा आहे. आणि मग पंढरपूर शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामलताई लक्ष्मण शिरसाट, प्रभाग क्रमांक 18चे उमेदवार शंकर सुभाष सुरवसे, ज्योतिताई शिंदे, प्रभाग क्रमांक 17चे उमेदवार अंबालाल दोडिया, लताताई निंबाळकर, प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार अमोल विठ्ठल डोके, संध्याताई मालोजी शेमडे आणि प्रभाग क्रमांक 6 च्या उमेदवार बोरीताई, इथं तर ताईला प्रचाराला गेले, आणि आपले नेहमीचे यशस्वी कलाकार राजाभाऊ सर्वगोड. या प्रभागातले हे 8 नगरसेवक आणि नगराध्यक्ष, त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि कब्बशी. या दोन्ही पुढचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावेत ही विनंती करायकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. तुम्ही अध्यक्षाला घेऊन जावं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, मी सर्वप्रथम खुलासा करतो की या ठिकाणी कमळ आणि कब्बशी, तुम्ही म्हणणार ही काय भानगड आहे, पण मागच्या अनेक निवडणुका, कोणाला त्यांच्यावर जायचे ती जावा, अनेक निवडणुका या पंढरपूर शहरामध्ये लढवत असताना पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी ह्या नावाचं एक स्थानिक पक्ष स्वर्गीय मोठ्या मालकांच्या काळामध्ये आपण स्थापन केला होता. आणि मग जिल्हा परिषदा आणि नगरपालिका आपण त्या पक्षाच्या चिन्हावरती लढवत होतो. कायद्यामध्ये हा जर पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये किमान 10% जागा तुम्ही लढवल्या पाहिजेत आणि किमान 5% जागा ह्या निवडून आल्या पाहिजेत, तर तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता पुढे राहते आणि तुमचं चिन्ह आयोगाकडनं तुम्हाला मागून घेता येतं. ही कायद्यातली तरतूद आहे. परवा नगरपालिकेत गोंधळ घातला, जसं काही ह्यांच्यावर प्रचंड दबाव सरकारनं आणला आणि ह्यांना निवडणुकीपासून लांब ठेवायचं अशा पद्धतीचा एक गोंधळ त्या ठिकाणी घातला. पण त्यांना बेसिक गोष्टी माहित नाही. पक्ष काय असतो, निवडणुका कशा लढवायच्या असतात, चिन्ह कसं मिळवायचं असतं. ही निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर 15 दिवस मी माझ्या पक्षाची सगळी घटना, त्याचं प्रोसिडिंग, आयोगाकडनं आम्ही त्याच्या मंजुऱ्या आणि कब्बशी चिन्ह मला पुढच्या निवडणुकीत लढवायसाठी पाहिजे म्हणून मान्यता ती 15 दिवस अगोदर घेऊन ठेवली होती. 15 दिवस, महिनाभर. पण ह्यांना काही विषय माहित नव्हता आणि मुळात त्यांची निवडणूक लढवायचा हा विषयच नव्हता. माझं जाहीर आव्हान आहे, या ठिकाणी जर पंढरपूरचं नगराध्यक्ष पद ओबीसी करता किंवा एससी करता निघालं असतं
तर आज तुमच्या पुढे जे आल्यात मत मागण्यासाठी अध्यक्ष म्हणून, ती मंडळी ह्या पंढरपूरकडे फिरकली सुद्धा नसती. चुकीचं आहे का बरोबर आहे? ओपन जागा निघाली की आता आपलं साधतंय, मग माझं पुनर्वसन होतंय. आणि आमच्या आता इथं मित्र कोणतरी म्हणले की आता काहीतरी मोठा निधी नगरपालिकेला येतोय आणि मग माझं रोजचं भागतंय. ह्याच्याकरता डोळा ठेवून दुसरा काही त्यांचा विषय नाही, फक्त स्वार्थ आहे. जर ओबीसी करता निघाला असतं, एससी करता निघाला असतं तर ह्यांना धूळ दिसली नसती, खड्डा दिसला नसता, काही दिसलं नसतं. पुन्हा नॉट रिचेबल, मिस्टर इंडिया, ही निवडणूक झाली की ती निवडणूक, ती निवडणूक झाली की ती निवडणूक. मित्रांनो, राजकारण हा काय आमचा धंदा नाही, त्याच्यावरती आमचं काय पोट नाही, आमचं प्रपंच नाही, त्यातनं काय मला मिळवायचं नाही. की मला म्हणते प्रिन्स आहे, माझ्या आयुष्यामध्ये सुदैवानं कुठे जन्माला यावं तुमच्या माझ्या हातात नाही. पण माझ्या घरामध्ये 1930 सालापासून 4 चाकी गाडी आहे, म्हणजे माझ्या वडिलाच्या जन्मापासून. त्यामुळे मला ही पैसा वगैरे सगळं गौण आहे. माझ्या घरात 1910 सालापासून राजकारण आहे. ती पंढरपूर अर्बन बँक आज 113 वर्षाची झाली. 113 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी ती बँक स्थापन केली. ही नगरपालिका गेली 100 वर्ष 150 वर्ष इथं काम करते आहे. माझे आजोबा 1934 पासून 1957 पर्यंत 17 वर्ष जवळजवळ त्यातली या शहरामध्ये नगराध्यक्ष होती. पण मला काय ही नवीन नाही सत्ता. आमदार साहेब मोठे मालक जवळजवळ 30 वर्ष आमदार होते. त्यामुळे मला काहीतरी मिळवायचंय, पद पाहिजे. आता माझ्याकडे कुठली सत्ता नाही, माझ्याकडे कुठली सत्ता नाही, मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, काही नाही. तर ही सगळी निवडणूक माझ्या नावावर चालू आहे. परिचारक 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 परिचारक. त्यामुळे ह्या लोकांना काही तुमचं घेणं देणं नाही. शंकरराव म्हणले, अमित भाऊ म्हणले, त्या सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कारण सूर्य किती जरी झाकला तरी, ढगाळ गेला तरी ती पुन्हा तळपतच राहतो, लक्षात ठेवा तुम्ही. आणि कोंबडं झाकून ठेवून उगवायचं राहत नाही. सत्य ती सत्यच असतंय, खरं आहे ते खरंच आहे. त्याला किती तुम्ही दाबायचा प्रयत्न करा, एक नाही एक दिवस लोकांपुढे ही सत्य बाजू येतच राहते. मित्रांनो, ही निवडणूक नगरपालिकेची आहे, तुमच्या माझ्या जिव्हाळ्याची निवडणूक आहे, गावाची निवडणूक आहे. देश चालवायला लोकसभा आहे, राज्य चालवायला विधानसभा आहे, तसं गाव चालवायला नगरपालिका आणि ग्रामपंचायत आहे. आणि मग तुम्हाला तुमचे कारभारी निवडून पाठवायचे. पण ही नगरपालिका आहे तरी काय, चालती कशी, त्याचं आर्थिक उत्पन्न किती, त्याचं काम काय, या सगळ्या गोष्टी समाजाला कळल्या पाहिजे. या पंढरपूर शहरामध्ये 8 किलोमीटर असं पंढरपूर शहर आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. 6-7 किलोमीटर असेल बटुमऱ्यापासून काशेगाव पर्यंत, तिकडे गोपाळपूर पासून वाखरी पर्यंत 8 किलोमीटर बाय 8 किलोमीटर, अंदाजे 64 किलोमीटरचं हे गाव आहे. या शहरामध्ये आजची लोकसंख्या जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख आहे. रोज 50 ते 60 हजार लोक, वारकरी बाहेरचे लोक इथे येतात. अंदाजे 1.25-2 लाख लोक या शहरामध्ये रोज राहतात. त्या शहरामध्ये रस्ते किती आहेत, जवळजवळ लहान गल्ली बोळ झोपडपट्टीतल्या रस्त्या पोळापासून 24 मीटरच्या रस्त्यापर्यंत या शहरामध्ये 400-450 किलोमीटरचे रस्ते आहेत. या शहरामध्ये पिण्याची पाईपलाईन किती आहेत, या शहरामध्ये 265 किलोमीटर लांबीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे.
या शहरामध्ये तुमच्या घरातून निघणारं सांडपाणी वाहून देणारी ड्रेनेज लाईन किती आहे? 1 नंबर टप्पा, 2 नंबर टप्पा, 3 नंबर टप्पा, 3 टप्पे पूर्ण झाले. 189 किलोमीटरची लाईन पूर्ण आहे आणि 4था टप्पा आता चालू आहे. त्याच्यामध्ये 106 किलोमीटरची लाईन या शहरामध्ये टाकायचं काम सुरू आहे. म्हणजे जवळजवळ 300 किलोमीटरची ड्रेनेजची लाईन या शहरामध्ये आहे. या शहरामध्ये रोज घनकचरा किती तयार होतो? आपल्या तुमच्या माझ्या घरामध्ये आपण घरातलं सगळं जे काही असेल ते कचरा पेटीत ठेवतो, घंटा गाडी आली की त्यात नेऊन टाकतो ना आपण. किती कचरा तयार होतो पंढरपूर शहरामध्ये? रोज 40 टन 40 टन कचरा, म्हणजे 40,000 किलो एवढा कचरा तुम्ही मी आपण सगळेजण आपल्या घरात तयार करतो, रस्त्यावर तयार करतो. हा सगळा रस्ता कचरा उचलून नेऊन तो वेगळा करायचा, त्याचं खत तयार करायचं काम नगरपालिका करते. या शहरातल्या नागरिकांना रोज पाणी किती दिलं जातं? नदीच्या पात्रामधनं रोज नगरपालिका 30 दशलक्ष लिटर, म्हणजे 30 आकडा काढायचा आणि त्याच्यावरती किती शून्य लिहायची बघा. 10 लाखाची शून्य मांडायची. इतकं लिटर पाणी नगरपालिका रोज नदीमधनं उचलते आहे. आणि सगळं काम नगरपालिकेचं आहे, नगरपालिकेनं केलं पाहिजे. आता एवढे 400 किलोमीटरचे रस्ते, 300 किलोमीटरची ड्रेनेज, 200-250 किलोमीटरची पाण्याची लाईन, नदीतनं पाणी उचलायचं, त्याचे मोठे मोठे पंप, ज्या शहरात बांधलेल्या नवीन 22 पाण्याच्या टाक्या, त्यातून तुमच्या घरामध्ये नळानं पाणी द्यायचं. नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे? नगरपालिकेला उत्पन्न कुठनं मिळतं? नगरपालिकेला उत्पन्न मिळतं तुमच्या घरपट्टीतनं, तुमच्या पाणीपट्टीतनं, नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या भाड्यातनं, नगरपालिकेला असलेल्या बँकेतल्या डिपॉझिट मधल्या व्याजातनं, आणि रस्त्यावरती जे काही गाड्या येतात त्याचा जो काही कायदा आहे त्या कायद्यातनं पावत्या फाडून मिळणारं उत्पन्न, याच्यापेक्षा नगरपालिकेचं उत्पन्न वेगळं नाही आहे. नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे? या शहरात घरं किती आहेत? या शहरामध्ये 21,000 जागा आहेत वैयक्तिक मालकीच्या, 5,200 झोपड्या आहेत. या शहरात नगरपालिकेला घरपट्टी मिळती फक्त 13 कोटी रुपये वर्षाला. किती शंकरराव? 13 कोटी. तुम्ही म्हणणार एवढे पैसे मिळते? पाणीपट्टी किती मिळते नगरपालिकेला? 6 ते 6.25 कोटी रुपये. तर आपण नीट भरली तर, नाही भरली तर थकबाकी. आणि असं 19 कोटी रुपये व्याज, जागेचं भाडं, शॉपिंग सेंटरचं भाडं, 1.5 कोटी रुपये, आणि रस्त्यावर बसलेल्याकडे येणाऱ्या पावतीच्या रूपाने येणारा 1 कोटीभर रुपये. 21-22 कोटी रुपये नगरपालिकेचं उत्पन्न आहे. नगरपालिकेचा खर्च किती आहे? नगरपालिकेच्या कामगाराचा पगार आहे 55,60,00,000 रुपये. किती दिनेश, किती पगार आहे? 55 कोटी रुपये नगरपालिकेचा पंढरपूरच्या पगार आहे. तुम्हाला जे पाणी उचलून घरात देतो आम्ही आणि मग नगरपालिका, त्याचं लाईटचं बिल आहे वर्षाला 5,96,00,000 रुपये. तुम्ही पाणी वापरता घरामध्ये जेवणासाठी, पिण्यासाठी, उरलेलं पाणी वापरतो आपण आंघोळीसाठी, कपडे धुण्याकरता, भांडी धुण्याकरता, गाडी धुण्याकरता, शौचालयामध्ये, बाथरूम मध्ये वापरतो ना. हे आलेलं पाण्यातलं 20 दशलक्ष लिटर पाणी या सगळ्या रस्त्याच्या खालच्या ड्रेनेजच्या लाईन मधून 260 किलोमीटरचा प्रवास करत करत गोपाळपूरला जातं. त्या ठिकाणी ते पाणी एका विहिरीत घेतलं जातं. तिथनं पंप लावून ते उचलून गोपाळपूरच्या वर माळावर नेलं जातं. तिथं 10 एकराचा मोठा प्लॅन्ट आहे. नगरपालिकेला घाण पाणी नदीत सोडायला कायद्यानं बंदी आहे.
त्याच्यावरती प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून ते नदीत सोडावं लागतं. पाणी तुम्हाला उचलल्यानंतर ते शुद्ध करायचा खर्च आहे 60 लाख रुपये. मग तुरटी असेल, ब्लिचिंग असेल, त्याची वाळू असेल, केमिकल असतील. तुम्ही घरातलं घाण करून सोडलेलं पाणी शुद्ध करायचा खर्च आहे 40 लाख रुपये. शुद्ध करता तिथं मोठ्या मोटारी आहेत, त्याचा खर्च आहे लाईटचा 2,60,00,000 रुपये. म्हणजे 6 कोटी रुपये त्याचं लाईट बिल, 2,2.5 कोटी रुपये शुद्ध करायचं लाईट बिल. गावामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती जे लाईट आहेत त्या लाईटचं वर्षाचं लाईट बिल येते नगरपालिकेला 2 ते 2.25 कोटी रुपये. संध्याकाळी 6 वाजली की लाईट लागतात, सकाळी 6 आली की लाईट बंद होतात. हे जवळजवळ 10 ते 11 कोटी रुपये नुसती नगरपालिका आलेल्या उत्पन्नामधनं लाईट बिल भरते. पुढचा खर्च काय नगरपालिकेचा? आपण जो कचरा घरात तयार करतो तो तुमच्या घरापासून घंटागाडीतनं उचलायचा आणि कासेगावला न्यायचा. तिथं मोठं खताचं डेपो आहे. आता भारतनं सांगितली जमीन कुठाची आहे, शेजारीचा. त्या ठिकाणी तो डंप केला जातो. किती खर्च आहे घनकचऱ्याचा? 3.5 ते 4.25 कोटी रुपये. आपण केलेला कचरा शुद्ध करायचा, त्यातल्या चपला, प्लास्टिक, काचा, कागद, कापड, घाण सगळी बाजूला काढायची आणि तो शेतकऱ्यांना देऊन टाकायचा खत म्हणून. त्याचा खर्च आहे 3.5 ते 4 कोटी रुपये. नदीतनं पाणी उचलतो त्या पाण्याचं बिल आहे उजनीला देणारं, ते आहे 2 ते 2.25 कोटी रुपये. म्हणजे असे 16-17 कोटी रुपये नगरपालिका. कुठलंही त्यातलं उत्पादक काम नाही आहे. फक्त तुम्हाला पाणी देणं, आपण घाण केलेलं पाणी शुद्ध करणं, आपण केलेला कचरा उचलणं, कचरा करून त्याचं खत तयार करणं आणि तुम्हाला संध्याकाळ झाली की लाईटचे दिवे लावून देणं. या कामाकरता नगरपालिका जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपये खर्च करतात. नगरपालिकेने राहतात खाली 4-5 कोटी रुपये. त्यातनं मग कुठं ड्रेनेज फुटलंय, सार्वजनिक शौचालय दुरुस्त करायची, कुठे ते पिण्याची पाईपलाईन खराब झाली आहे ती बदलायचंय, रस्त्यावरती खड्डा पडलाय तो बुजवायचा आहे, वारे आली कुठं मुरुम टाकायचा आहे. ही सगळी कामं या खर्चातनं केली जातात. त्याची कॉस्ट आहे दरवर्षी रिपेअर मेंटेनन्स 1.5 ते 2.25 कोटी रुपये. म्हणजे असे जर ते पैसे गेल्यानंतर खाली शिल्लक राहतात 2 ते 3 कोटी रुपये. आणि त्यातनं वजा करायचे 55 कोटी रुपये पगाराचे. म्हणजे किती जाईल? -51 कोटी रुपये नगरपालिका तोट्यात. म्हणजे पैसे येतात कुठनं? चालती कशी नगरपालिका? तर हा सगळा भार सरकार उचलत. 55 कोटी रुपयाचा पगार सरकार करतं. तुमच्या गावात रस्ता नवीन करायचा आहे, सरकार पैसे देत आहे. तुमच्या गावात नवीन ड्रेनेज करायचं आहे, सरकार पैसे देत आहे. पाण्याची योजना करायची आहे, सरकार पैसे देत आहे. दिवाबत्ती करता सरकार पैसे देत आहे, बसवायला खांबापासून लाईटच्या बल्ब पर्यंत. आतले झोपडपट्टीतले रस्ते करायचे, दलित वस्तीतनं पैसे मिळतात. छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये कॉन्क्रीट करायचंय, मग 30-54 आहे. जिल्हा नगरोत्थान आहे, डीपीडीसी आहे, ह्यातला सगळा पैसा सरकार देत आहे. म्हणजे ह्याच्यावरती या नगरपालिकेचा कारभार चालतो. लहान लहान तुमची इथल्या गल्ल्या आहेत, मग कुंभार गल्ली असेल, सावतामाळ्याचा मागचा मठ असेल, इकडच्या बाजूला वतारी गल्ली असेल, ढोर गल्ली असेल, काही काही या मठाकडचा भाग असेल, या सगळ्या सुडके गल्लीकडचा भाग असेल, या सगळ्या गल्ल्यातली कॉन्क्रीटची कामं कशातनं केली? दलित वस्तीतनं केली का नाही? मग तिथल्या पाण्याच्या पाईपलाईन बदलायचं काम असेल, ड्रेनेज बदलायचं काम असेल, हा सगळा पैसा सरकार देत. म्हणून तुमच्या पुढे आम्ही जे आलोय कमळ चिन्ह घेऊन, त्याचं कारणच ते आहे. तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत
ती जर सोडवायची असतील तर आपल्या पाठीमागं सरकार असलं पाहिजे. केंद्रात सरकार भाजपचा, राज्यात सरकार भाजपचा, आणि मग गावातला कारभारी जर सरकार जर भाजपचं नसेल आणि उद्या जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला आमचं सरकार चालत नाही, आमचे पक्ष चालत नाहीत, मग तुम्हाला रस्ता पाणी वीज बघूया आपण काय करायचं ते पुढे 2 वर्षानं काय उत्तर देणार आहेत तुम्ही. म्हणून आम्ही तुमच्या पुढे कमळ घेऊन आलेलो. या वार्डामध्ये फक्त आपली जुनी संघटना टिकवायची म्हणून कब्बशी घेऊन आलेलो. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की जे सरकार राज्यामध्ये आहे त्या सरकारच्या बरोबरीचं विचाराचं सरकार तुमच्या गावामध्ये असलं पाहिजे. इथं कृष्णाने आता भाषणात सांगितले की काय सरकारनं तुम्हाला योजना दिल्या, कुठली जात बघितली, कुठला धर्म बघितला, 5 लाखापर्यंत मेडिकल दिलं, अर्ध तिकीट दिलं, शेतकऱ्याला पेन्शन चालू झाली, 0% व्याजानं कर्ज दिलं गेलं, महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली गेली. या शहरातल्या 1835 इतके हातगाडीवाले, जमिनीवर व्यापार करणारे गोरगरीब व्यापारी, बागवान असतील, हिंदू असतील, कुणी असतील, जात बघितली नाही, पात बघितली नाही, 1835 आकडा लिहून घ्या. एवढ्या व्यापाऱ्यांना छोट्या छोट्या 10,000 50,000 नरेंद्र मोदींच्या योजनेमधनं कर्ज दिलेलं आहे. इथं अनेक लोकांना मिळाला असेल. त्याच पंढरपूर शहरातला संतपेठ भागामध्ये आणि जुन्या पेठ भागामध्ये आणि काही इसबाई भागामध्ये गेल्या 5 वर्षात 1600 घरकुलं दिलेली आहेत. 1600 पंढरपूर शहरामध्ये SC ST कॅटेगरी मधल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना. सरकारनं जात बघितली नाही. शंकर म्हणला जी खरा इथं बघ राजश्री शाहू भवन असेल किंवा अहिल्यादेवी भवन असेल, जिजामाता पुतळ्याचं सुशोभीकरण असेल, जिजामाता उद्यानाचं सुशोभीकरण असेल, पद्मावती उद्यान सुशोभीकरण असेल, ही सगळी कामं शासनानं आपल्या पैशातनं त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. माझी अपेक्षा होती की ही निवडणूक आहे, ही निवडणूक विचारावर लढली गेली पाहिजे. 2016 साली तुम्ही मत मागायला ह्याच चौकात आला होता की तुम्ही काय कामं करतो म्हणून जाहीरनामा दिला होता. 2016चा जाहीरनामा माझ्यापाशी आहे, मी घेऊन आलोय ते मुद्दाम. पण मी काही असा हवेत गप्पा मारणारा राजकीय पुढारी नाही आहे. आहे का 16चा जाहीरनामा? कोणाचा फोटो आहे ना? आता जे धूळ आहे म्हणते त्यांचा फोटो आहे का? त्यांना आपण अध्यक्ष केलं होतं. मागं नगरसेवकांचे फोटो आहेत. या जाहीरनाम्यामध्ये मी वचन दिली होती मी काय करीन. खुलं आव्हान आहे माझं पत्रकारांना, समोरच्या राजकीय लोकांना, तुम्ही कार्यकर्त्यांनी बघून घ्या. त्यातली 90% कामं आम्ही पूर्ण केली. 90%. पंढरपुरातलं ड्रेनेजचं काम पूर्ण करतो, पूर्ण झालं. पंढरपूर शहरातली जड वाहतूक बंद करण्याकरता रिंग रोड करायचा आहे, 70% रिंग रोड पूर्ण झाला. अनवली पासून निघाल्यानंतर अनवली, कासेगाव, टाकळी, कोर्टी, वाखरी, कवठाळी, गुरसाळे, आडीव, देगाव हा रिंग रोड पूर्ण झालाय सगळा. फक्त आता मला आजनसोंड आणि मुंडेवाडी जोडायचंय, नदीवरती पूल टाकून. त्याचंही काम आता मी त्याच्या मागं लागलोय. म्हणजे ही जी जड वाहतूक आहे ना ती शहरामध्ये आली नाही पाहिजे. उसाचे ट्रॅक्टर गावात आले नाही ह्यात आश्वासन दिलं होतं. या शहरातले प्रमुख रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे डांबराचे करू आश्वासन दिलं होतं. या शहरात 157 कोटी रुपये खर्चून 25 रस्ते आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत. तुम्ही कुठेही जाऊन बघू शकता. आज तुमच्या भागातला कुठला रस्ता सांगा त्यांना. मला आव्हान, चॅलेंज आहे माझं. गौतम विद्यालयापासून 7 नंबर 9 नंबर शाळा असेल, मध्य प्रदेश भवन पासून लहुजी वस्ताद चौक असेल, तिथून पर्यटक निवास असेल, विठ्ठलनगर पासून जाणारी रस्ता असेल, किंवा हा तुमचा महात्मा फुले पुतळ्यापासून काशेगाव पर्यंत जाणारा रस्ता असेल. कुठला रस्ता या ठिकाणी राहिलाय डांबरीकरणाचा? मला एक रस्ता इथं सांगून, पण तरी यायचं धूळ आहे धूळ आहे.
मी सांगितलं बघाच तुम्हाला, कॉन्क्रीटची यादी वाचून दाखवू झोपडपट्ट्यामध्ये. मी असा दावा करणार नाही की आज रस्ता केला उद्या खराब होणार नाही. निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कुठेतरी पाईपलाईन फुटती, ड्रेनेज फुटतं, उकरलं जातं, परत तो रस्ता करावा लागतो. आणि आज नाही, गेली 40 वर्ष आम्ही रस्ते करतो. म्हणून त्याला जाहीर आव्हान आहे माझं, गोरगरीब माणसाला डायलिसिस करायचा असेल, किडनीचा आजार असल्यावर तर त्याला सोलापूरला जावं लागायचं, नसेल तर खाजगी दवाखान्यात जावं लागायचं. मी 2016 साली तुमच्या इथे सांगून गेलो होतो की गोरगरिबाला मेडिकल परवडत नाही, डायलिसिस साठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये आम्ही डायलिसिसचे मशीन बसवू. सरकारकडे पैसे नव्हते. सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबईचा आहे, त्याच्याकडनं आपण 8 डायलिसिस मशीन घेतल्या आणि या शहरामध्ये बसवल्या. ते कधी सांगायला तुमच्या पुढे आलं नाही मी हे केलं म्हणून. ते म्हणतात 40 वर्षात तुम्ही काय केलं. अरे या गावातली बंगी मुक्तीची चळवळ होती. मेहतर समाज वर्षानुवर्ष तुमची घाण काढत होता. नव्या पिढीला सांगतो मुद्दाम, मी तरुण मुलांना, तुम्हाला माहित नाही, पण 1995 सालापर्यंत या शहरामध्ये आपल्या सगळ्या भागामध्ये टोपली संडास होते. आणि तुमच्या माझ्या घरातल्या सगळ्याची घाण विष्ठा डोक्यावर घेऊन या माता भगिनी त्या ठिकाणी कंपोस्ट डेपोवरती जायच्या, हातगाड्यावर घेऊन जायचे. 1995 साली मोठ्या मालकांनी ते बंद करायचा निर्णय घेतला आणि या शहरातली पहिली 26 किलोमीटरची ड्रेनेजची लाईन संतपेठ, जुनी पेठ आणि मंदिर परिसर या सगळ्या एरियामध्ये टाकून तिथली सगळी संडास, तिथली घाणेरडी बंद केली आणि यांची बंगी मुक्तीचा निर्णय त्या ठिकाणी केला का नाही गुरु? ही सगळी तुम्हाला तरुण पोराला माहित नाही या गोष्टी. काय होतं पंढरपूर शहर, सगळे रस्ते मातीचे होते. गावागावात चौकात चौकात कचऱ्याच्या कुंड्या होत्या, त्याच्यावरती डुकरं, कुत्री, गाढवं असायची. सगळं बंद करायचा निर्णय आपण केला. घनकचरा व्यवस्थापन. आज तुम्हाला कचरा कुंडी हुडकावी लागते कुठं आहे म्हणून. हे झालं का नाही या शहरामध्ये? तुम्ही उपनगरात जाऊन बघा, सगळ्या रस्त्याच्या कामाची योजना सुरू आहे. 100% कधीच कुठलं काम पूर्ण होत नाही. दिल्लीमध्ये सगळी कामं पूर्ण आहेत का? मुंबईत सगळी कामं पूर्ण आहेत का? पुण्यात सगळी कामं पूर्ण आहेत का? तिथेही काही कामं राहिलेली असतात. पण 1990 सालामध्ये या शहराची लोकसंख्या होती 25, 26, 27 हजार. मतदान होतं 17,000. आज 30 वर्षानंतर या शहराचं मतदान झालंय 95,000. 5 पट लोकसंख्या वाढली आहे. 25,000ची लोकसंख्या 1.25 ते 1.5 लाखाच्या घरात गेली आहे. वाखरीच्या शिवपर्यंत गाव गेले. गाव वाढतंय, रस्ते वाढतायत, लोकांच्या अपेक्षा वाढतायत आणि सगळं पूर्ण करण्याचं नियोजन आम्ही करतो. या शहराची पाण्याची योजना 1975 साली स्वर्गीय औदुंबर पाटील आमदार होते त्या काळात झाली. त्यानंतर त्या योजनेकडे कोणी बघितलं नाही. आता मी जवळजवळ 100 कोटी रुपये आणले आणि पुढच्या 25-30 वर्षामध्ये 2060 सालामध्ये या शहराची लोकसंख्या 3 लाखापर्यंत होईल. म्हणजे येणारे वारकरी 1 लाख आणि शहराची लोकसंख्या 2 लाख ही गृहीत धरून पुढच्या 30 वर्षाचं नियोजन चालू आहे. तुम्ही कुणीही जाऊन नदीच्या ठिकाणी बघू शकता. 198 कोटी रुपयाची योजना पाण्याची चालू आहे का? कासेगावचा भाग, गुरुदेव नगर, शिवरत्न नगर, इथनं अगदी शेवटचं बागवान गल्ली मोहल्ल्यापर्यंत, रुक्मिणी नगरापर्यंत, MSCB पर्यंत, दावले माळा, देवकते माळा, तिकडं खाली सगळा राऊत माळा, जो पंढरपूरचा कासेगावच्या बॉर्डरचा भाग आहे, गोपाळपूरच्या बॉर्डरचा भाग आहे, तिथं ड्रेनेज नाही. त्याकरता 106 किलोमीटरचं ड्रेनेजचं काम सुरू झालेलं आहे. यमाई तळ्यामध्ये टाकळीतलं घाण पाणी येतं, ते घाण पाणी उचलून गोपाळपूरला न्यायचं, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मग अशी वाळुजकर साहेबांना सांगितलं की ही बदबदी किती वर्ष उघडी होती, पैसे मिळत नव्हते. DPDCतनं स्वतः मी पैसे दिले 70-80 लाख रुपये. वामन तात्या रोज म्हणायचा इथं बसले की दात चावतेत, शंकरराव तुम्ही सगळे यायचा. ही सगळी बदबदी बंद केली. नुसती बंद केली नाही, या ठिकाणी छोटे छोटे गाळे काढून
गोरगरीब माणसाच्या कार्यकर्त्याच्या हाताला काम देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. हे सगळं आम्ही 40 वर्षात केलं. पण माझी तुम्हाला विनंती आहे, हा जाहीरनामा मी इथं घेऊन आलो, काय केलं काय करणार होतो, तसं पुढच्या वेळेस सुद्धा काय करायचंय ह्याचाही जाहीरनामा मी इथं आणलेला. 2025च्या निवडणुकीला मत मागायला आलो, मला या शहरामध्ये पुढच्या 25 वर्षाचं विजन ठेवून काम करायचं. त्याकरता काय करावं लागेल हा पण वचननामा मी या ठिकाणी दिला. सांगा तुम्ही दिलाय का वचननामा? कधी दिलाय? 2009 पासून तुमच्या घरात आमदारकी होती, मी आमदार नव्हतो, तरी मी वचनं लोकांना दिली, वचनं देऊन ती कामं पूर्ण करण्याचं काम केलं. तुमच्या घरात आमदारकी होती, एक विकासाचं काम त्यांनी सांगावं या शहरासाठी केलंय म्हणून, पाण्याचं ड्रेनेजचं कशाचंही जाहीर सांगितलंय मी, आजही सांगतो. जर त्यांनी काम दाखवलं तर मी उद्याच्याला माझ्या अध्यक्षाला पाठिंबा द्यायला हवीन त्यांना. पण या गावाचं दुर्दैव आहे की लबाड थोबाड बोलायचं, शंकर म्हणला तसं जाती जातीचं विष पेरायचं आणि स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरायचं काम या सगळ्या राजकारणी लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी आज राजकारण करत नाही, गेली 100 वर्षापासून माझ्या घरात राजकारण. कधी मी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही. मी कारखानदारी काढली. मग काय सांगितलं कोणीतरी की मोठ्या मालकांचे सगळे सहकारी, भास्करप्पा असतील, दिनकर भाऊ असतील, रामभाऊ बागल असतील, आप्पासाहेब जाधव असतील, दिलीप चव्हाण असतील, कोण लोक आहेत ते, या सगळ्याला चेअरमन केलं. आणि तुम्ही कारखाना निघाला की मीच चेअरमन, मी झालो की माझा पोरगा चेअरमन. जिल्हा परिषदेला सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी देतो, निवडून आणतो. नगरपालिकेमध्ये किती लोकांना नगराध्यक्ष या ठिकाणी झाले. मोठ्या मालकांनी प्रत्येकाला आशीर्वाद देण्याचं काम केलं. नानासाहेब डोंबे असतील, नारायणराव धोत्रे असतील, लक्ष्मीनारायण भट्टड असतील, बाबा देवडीकर असतील, बाबा आदटराव असतील, दगडू गोडके असतील, दगडू धोत्रे असतील, वामन तात्या असतील, पांडुरंग घंटी असेल, सतीश मुळे असतील, विलासराव साळुंके असतील आणि साधनाताई भोसले असतील. कोण आहे यात परिचार? कोण आहे माझ्या जातीपातीचा? इब्राहिमभाई सारखा एक मुस्लिम बांधव त्यांच्या मंडळीला मंदिर परिसरात निवडून आणण्याचं काम त्यावेळेस वाना उत्पादन आणि मोठ्या मालकांनी केलं. आम्ही सांगितलं कसं मत मिळत नाही मुस्लिम समाजाला, हिंदूचं बघूया, आणि सगळ्यात जास्त मताने इब्राहिमभाई निवडून आले. आता मला तुमची विनंती आहे मुस्लिम बांधवांना, तर आम्ही या पद्धतीनं वागतोय तर तुम्ही सगळ्या समाजाला दाखवून द्या तुम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे का. मुस्लिम समाजाचं मत पडत नाही, दाखवून द्या तुम्ही सगळ्यांनी. आणि तुम्हाला बदनाम करायचं षडयंत्र या गावात चालू आहे. मत मुस्लिमाची पडत नाहीत, ह्यांची पडत नाहीत, कमळाला देत नाहीत. का देत नाही? विधानसभेला मिळाली, लोकसभेला मिळाली, काय अडचण आहे मत न द्यायचा. पण ह्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला फक्त बदनाम करून समाजातनं बाजूला काढायचं आणि तुमच्याकडं संशय वृत्तीनं बघितलं पाहिजे सगळ्यांनी. दुर्दैवानं अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मतदार बंधू भगिनींनो, सगळ्या निवडणूक आज आहे उद्या नाही, कुणी निवडून येईल जाईल. निवडणुका येत राहतील. अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे, नगरसेवक कोण आहे ही भाग नाही. तुमच्या माझ्या विकासाचा मार्ग कुठल्या रस्त्याने जातो तो रस्ता महत्वाचा. नगरपालिका आपल्या हातात काही नाही आहे. नुसत्या स्वतःच्या उत्पन्नावरती नगरपालिका एक पाठीवर माती सुद्धा तुमच्या दारासमोर टाकू शकणार नाही. पण शासन मागं पाहिजे आणि शासन मागं आहे म्हणून आपण आज एवढ्या ताटपणाने मी तुम्हाला या सगळ्या योजना सांगतोय. भविष्याचं एक चांगलं स्वप्न आम्ही बघतोय. देवाभाऊंच्या डोक्यामध्ये हा पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, पण इथल्या रोजगाराला रोजगार देण्याचं काम मला करायचंय. पण इथं IT उद्योग येऊ शकत नाही, इथं कुठला स्टीलचा उद्योग येऊ शकत नाही. मग इथला उद्योग काय? तो इथला उद्योग आहे पर्यटन. आणि मग पांडुरंगासाठी येणारा वारकरी इथं 1 कोटी येतो, तो 5 कोटीवर गेला पाहिजे. पण नुसतं भाषण करून वारकरी इथं येणार नाही. त्याला हायवे दिले पाहिजेत. त्याला हायवे म्हणजे पंढरपूर शहराला हायवेनं जोडायचं काम झालं. त्याला रेल्वे दिल्या पाहिजेत. रेल्वे ब्रॉडगेज झालं. नागपूर पासून कोल्हापूरपर्यंत रेल्वे सुरू झाली. आता पंढरपूर पासून लोणंद, फलटण, पुणे, मुंबई
ही रेल्वे पुढच्या 2 वर्षात आपल्याला चालू करायची आहे आणि त्यानंतर पंढरपूर ते विजापूर हा सुद्धा रेल्वे मार्ग पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला जोडायचा आहे, जेणेकरून देशातल्या चारही कोपऱ्यामधून लोक पंढरपूरला आले पाहिजे. सोलापूरचं विमानतळ चालू होत आलंय, त्याच्या आता स्लॉट वाढवायचं काम सुरू आहे. आणि मग नुसतं पंढरपूर नाही, मग कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी, नाशिक आणि तुळजापूर ही 5ही तीर्थक्षेत्र या देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर घेऊन जायचं मोदीजींचं स्वप्न आहे. उद्देश काय? देवाचा उद्देश आहेच, देवधर्म ठीक आहे सगळं, आणि त्यांनी करताना अशी 60 तीर्थक्षेत्र निवडली देशातली. त्यात हिंदूची आहेत, मुस्लिमाची आहेत, शिखांची आहेत, बौद्धाची आहेत, जैन आहेत, सगळ्या धर्माची आहेत. आणि ह्यातनं एक मोठा रोजगार या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा. 4 कोटी 5 कोटी लोक आले, इथं राहिले, प्रत्येकानं जर 1000 रुपये खर्च करायचं ठरवलं तर 5000 कोटी रुपये या गावामध्ये येतील. पण ते कधी येतील? ते यात्रेकरू इथं आले तर. मग हे 5000 कोटी रुपये जर आले तर कोणाच्या खिशात जाणार आहे? इथं फुलं विकणाऱ्या माळ्याच्या खिशात जाणार आहेत, फळं विकणाऱ्या मुस्लिमाच्या खिशात जाणार आहेत, बूट पॉलिश करणारा असेल त्याच्या खिशात जाणार आहेत, टांगेवाल्याच्या खिशात जाणार आहेत, रिक्षावाल्याच्या खिशात जाणार आहेत, पान टपरीवाल्याच्या खिशात जाणार आहेत, हॉटेलवाल्याच्या खिशात जाणार आहेत. ते काय पैसे कुठं टाटा भरल्याच्या खिशात जाणार नाहीत. मग या गोरगरिबाच्या खिशात जर 2 पैसे आले तर त्यांची मुलं चांगलं शिक्षण घेतील, त्यांनी चांगली घरं बांधतील, चांगलं जीवन जगतील, चांगला संस्कार मुलावरती होईल. ते होणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे? शेवटी सगळं येतंय, पण 2 वेळच्या जेव्हा पोटाची खळगी भरायची असते ना त्यावेळेस काही तुमच्या पुढे नसतं. राजकारण नाही, काय नाही, काय नाही. सगळ्यात वाईट काय तर गरिबी आहे. आणि त्या गरिबी हटवायची असेल तर अर्थकारण मजबूत झालं पाहिजे, लोकांच्या खिशामध्ये 4 पैसे आले पाहिजे, ते यायचे असतील तर रोजगार झाला पाहिजे. आणि त्या रोजगाराकरता आपल्याला एवढा समोर विठ्ठल उभा आहे. मग त्याकरता काय केलं पाहिजे? तर येणाऱ्या यात्रेकरूला चांगले रस्ते, चांगलं पार्किंग, चांगलं पाणी, इथं फिरण्याकरता चांगली साधनं, राहण्याकरता चांगल्या धर्मशाळा, चांगली हॉटेल हे दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? म्हणजे कशात न होणार? नगरपालिका करू शकत नाही, फक्त करू शकते शासन. आणि सुदैवानं पुढची 4 वर्ष ही दोन्ही सरकारं दिल्ली आणि मुंबईची राहणार आहे. आणि त्यामुळं त्या 2 सरकारच्या आशीर्वादावरती आपल्याला ही पुढे कामं करायची. आणि त्याकरता भाजपचं सरकार गावामध्ये पाहिजे. आणि त्याकरता मी तुमच्या पुढे मत मागायला आलेलो आहे. त्यात माझा काही स्वार्थ नाही. आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, उद्याच्या 3 तारखेला 30 पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले मी तुम्हाला दाखवतो. आज सांगतो मी, खोटं ठरणार नाही. पण नगराध्यक्षाची सुद्धा निवडणूक तेवढीच महत्वाची आहे. सगळ्या नगरसेवकांना सांगणार, तुम्ही निवडून येऊन चालणार नाही, नगराध्यक्ष सुद्धा आला पाहिजे. सुरू झालाय आता सगळ्या कंड्या पिकवायचं. मग 1 मत द्या, तुम्हाला 1 दिलं तर घेतो, मला 1 द्या, मग मी तुमच्या जातीचा आहे, मला मत द्या. उद्यापासून आता बघा सांगितलं कृष्णानं, दारू मटण पार्ट्या सुरू झालंय. तरुण पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, बाबांनो वाईट आहे, वाईट केळस यायला लागलेली ह्या राजकारणाची. वाईट पद्धतीचं राजकारण चाललंय. सामान्य माणूस या टिकू शकणार नाही, लक्षात ठेवा. आणि गोरगरीब तर पुन्हा कधी नाच सुद्धा करू शकणार नाही. काय चूक केली आम्ही गुरुडोडियाला उमेदवारी देऊन? खिशात त्याच्या पैशाने या माता भगिनीने वर्गणी काढून त्याला पैसे दिलेले. मला कोणी पैसेवाला उभा करता आला नसता. त्या ठिकाणी आम्ही एक कवडे म्हणून उभा केलाय 4 नंबर मध्ये. काय चालवतो? छकडा चालवतो, मार्केट कमिटीमध्ये हमाली करतो. जाऊन बघा तुम्ही. आम्ही काय बघितलेली जात बघितली नाही, त्याचं लोकमत बघितलं. लोकात गेलो, लोकांना विचारलं काय करू, म्हणजे ह्याला उमेदवारी द्या. ते पाया पडला, म्हणला मालक माझी 2 वेळचे खायची भ्रांत आहे. म्हणलं असू दे, तू काळजी करू नको, त्याला आम्ही तिकीट दिलं. आणि ह्या पद्धतीने जर मस्तवाल माणसं पैसे घेऊन इथे येऊन जर तुम्हाला वेगळे जर नात लावायला लागले, तरुण मित्रांनो,
त्यांना काय गेलं ते नाही. मगाशी मित्र आमचे म्हणले तसे यांना वाटते की फार मोठं गवाळ इथे येणार आहे. अरे बाबानो, ती देवा भाऊ आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. नगरसेवक मंडळी तुमच्या हातात काय देणार नाही. हा आताच सांगतो, पुन्हा म्हणताल काय राहू, देवा भाऊ आहे. सगळा पैसा सार्थकी लागला पाहिजे. समाजाचा पैसा येतो, गोरगरिबाला खिशातनं काढून टॅक्स रूपाने दिलेला पैसा, आणि तो पैसा सन्मार्गी लावायचा आपल्याला. त्यातनं डेव्हलपमेंट करायची, त्यातनं लोकांना रोजगार द्यायचा, त्यातनं लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची, घरं द्यायचे, चांगलं पाणी द्यायचंय. आणि हे सगळं देण्याकरता उद्याच्या 2 तारखेला जात पात धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊ. हे गाव माझं आहे. माझे आईबाप, माझे आजी पणजी ह्या गावात जन्माला आले, ते इथं मेले, मी इथं उद्या मरणार आहे. तेव्हा हे गाव चांगलं करायचं असेल तर मला या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ही भूमिका डोळ्यासमोर ठेवा. आणि उद्याच्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही सगळ्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.